नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्रात गट क आणि गट ब पदासाठी मेगा भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आली असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कितीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रात गट क आणि गट ब पदासाठी मेगा भरती निघालेली आहे। जागा 110 जागांसाठी इथे भरती निघाली असून वेतन किती भेटणार आहे, 10,000 ते 40,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। आणि लास्ट डेट काय आहे, 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। संधी सोडू नका, लगेचच तुम्ही अप्लाय करा। बघा, पोस्ट कशा आहेत, असिस्टंट प्रोफेसर, लिपिक, टंकलेखन आणि त्याच पद्धतीने सेवक, स्वयंपाकी अशा पद्धतीच्या अनेक पदासाठी इथे जॉब वॅकन्सी आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेल पाहायला भेटेल। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया। महाराष्ट्रात गट क आणि गट ब पदासाठी मेगा भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे। रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर अंतर्गत असिस्टंट प्रोफेसर, शिपाई, लिपिक, चालक, सफाईगार, कुक, सुरक्षा रक्षक अशा पदासाठी इथे 110 रिक्त जागा आहेत। पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला इथे अर्ज हा करायचा आहे। त्याच पद्धतीने विभागाचे नाव काय आहे, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर। पदाचे नाव काय आहे, असिस्टंट प्रोफेसर, शिपाई, लिपिक, चालक, सफाईगार, कुक, सुरक्षा रक्षक असे पदाचे नाव आहे। आणि जागा किती असणार आहे, 110 जागांसाठी इथे भरती असणार आहे। कॅटेगरी कशी असणार आहे, प्रायव्हेट जॉब असणार आहे। वयोमर्यादा इथे किती चालणार आहे, 18 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। कोण अर्ज करू शकणार आहे, तर इथे महाराष्ट्रातील उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहेत। अनुभव आणि फ्रेशर, तर फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती कशा पद्धतीने आहे, ऑफलाईन पद्धतीने इथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। वेतन किती मिळणार आहे, 10,000 ते 40,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। आणि अर्ज फी इथे किती असणार आहे, फी नसणार आहे। नोकरीचे प्रकार कशा आहे, कंत्राटी आणि परमनंट जॉब असणार आहे आणि संस्थेच्या नियमानुसार असणार आहे। प्रक्रिया कशी केली जाणार आहे, तर मुलाखतीद्वारे किंवा लेखी परीक्षा इथे होणार आहे। त्याच पद्धतीने अप्लाय लास्ट डेट किंवा अप्लाय स्टार्टिंग डेट कधीपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे, 15 नोव्हेंबर पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। आणि 30 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकणार आहात, अर्ज हा करू शकणार आहेत। त्याच पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे आणि इथे पाठवायचा पत्ता सुद्धा दिलेला आहे। त्याच पद्धतीने बघा, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी रत्नापूर, RMF, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर, जामखेड कर्जत रोड रत्नापूर, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर 413201। नोकरीचे ठिकाण काय आहे, रत्नापूर, जामखेड, तालुका, जिल्हा अहमदनगर। इथे तुम्ही अर्ज हा करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। बघा, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा ॲड्रेसवरती दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही अर्ज करायचा आहे। पोस्टाद्वारे तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि त्यासोबत तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये डॉक्युमेंट्स सुद्धा जोडायचे आहेत आणि डिटेलमध्ये माहिती सुद्धा तुम्हाला जोडायची आहे। रिझ्युमे सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। त्याच पद्धतीने PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। बघा, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी, तालुका जामखेड, डिस्ट्रिक्ट अहमदनगर इथे भरती निघालेली आहे। रिक्वायरमेंट बघा, B फार्मसी, M फार्मसी तुमचं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। टीचिंग स्टाफसाठी तुम्ही प्रिन्सिपल किंवा एनी सब्जेक्ट फार्मसीसाठी सुद्धा इथे अप्लाय करू शकता। बघा, प्रोफेसरसाठी सुद्धा फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्माकोग्नसी असेल तर एक जागा आहे, तुम्ही अप्लाय करू शकता। असोसिएट प्रोफेसरसाठी सुद्धा इथे जागा आहे। तुम्ही या सब्जेक्टमध्ये जर तुमचं M.Pharm झालेलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। इथे चांगल्या जागांसाठी जाहिरात आहे। फार्मास्युटिक्ससाठी 4, फार्मास्युटिक्स केमिस्ट्रीसाठी 4, फार्माकोलॉजीसाठी 3, फार्माकोग्नसीसाठी 3, फार्मास्युटिक्स क्वालिटी ॲश्युरन्ससाठी 2 आणि फार्मसी प्रॅक्टिससाठी 1 अशा पद्धतीने इथे तुम्हाला जागा असणार आहेत। आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा इथे जागा असणार आहेत। फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी आणि फार्माकोग्नसी इथे 4, 5,
3, 2, 1 अशा पद्धतीने इथे जागा लॅबोरेटरी असिस्टंटसाठी सुद्धा इथे जागा असणार आहेत, एक जागा असणार आहे। त्याच पद्धतीने बघा नॉन टीचिंग स्टाफसाठी सुद्धा इथे जागा आहेत। त्याचमध्ये ऑफिस स्टाफसाठी सुद्धा इथे जागा आहेत। एनी पीजी डिग्री विथ कम्प्युटर नॉलेज असणं गरजेचं आहे। 2 जागा आहेत। लॅब टेक्निकलसाठी सुद्धा इथे जागा आहे। बी फार्मसी, डी फार्मसी किंवा बीएससी असं 4 जागा आहेत। लॅब असिस्टंटसाठी बी फार्मसी, डी फार्मसी, बीएससी असं 4 जागा आहेत। लॅब अटेंडंटसाठी एसएससी असणं गरजेचं आहे, इथे सुद्धा 4 जागा आहेत। अकाउंटंट क्लर्कसाठी सुद्धा एमकॉम टॅली असणं गरजेचं आहे आणि 2 जागा इथे तुम्हाला लागणार आहेत। त्याच पद्धतीने कम्प्युटर ऑपरेटरसाठी सुद्धा इथे जागा आहेत, एमएससी, बीएससी आणि 6 जागा असणार आहेत। सिव्हिल इंजिनियरसाठी सुद्धा इथे जागा आहेत, एमई, बीई आणि 1 जागा असणार आहेत। सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी एमई, बीई, कम्प्युटर असणं गरजेचं आहे आणि इथे 2 जागा असणं गरजेचं आहे। हार्डवेअर इंजिनियरसाठी सुद्धा इथे जागा आहेत, एमई, बीई, कम्प्युटर आणि इथे 2 जागा असणार आहेत। ड्रायव्हरसाठी सुद्धा इथे जागा आहेत, एसएससी आणि 10 जागा इथे असणं गरजेचं आहे। सिक्युरिटी गार्डसाठी सुद्धा इथे जागा आहे। त्याच पद्धतीने बघा 10वी 12वी पात्र असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। स्वीपरसाठी सुद्धा इथे जागा आहे। कुकसाठी जागा आहेत, कुकसाठी 2 जागा आहेत। गार्डनरसाठी सुद्धा इथे जागा आहे, 2 जागा आहेत। पिऊनसाठी जागा आहेत, तुमची 10वी 12वी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता 10 जागांसाठी। हाऊसकीपिंग स्टाफसाठी सुद्धा जागा आहे, 10वी 12वी असेल तर तिथे सुद्धा 10 जागांसाठी अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे दिलेल्या ॲड्रेसवरती तुम्ही अप्लाय करू शकता। बघा 15 रिलीज झालेली दिनांक 15/11/2024 आहे, त्याच दिवसापासून तुम्ही 15 दिवसापर्यंत अप्लाय करू शकता, म्हणजे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।